जरांगेंच्या समर्थनार्थ हिंगोलीमध्ये रास्ता रोको करण्यात आलाय। वसमत मालेगाव रोडवर रास्ता रोको करण्यात आला। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईच्या आझाद मैदान इथे जरांगे पाटलांच्या उपोषणार्थ हिंगोलीच्या वसमत मालेगाव रोडवर गिरगाव फाटा परिसरात रास्ता रोको करण्यात आलाय। तर याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी श्रीधर वाळवंटे यांनी। संपूर्ण राज्यभरामध्ये रास्ता रोको देखील करण्यात आलेला आहे आणि हिंगोलीच्या गिरगाव परिसरामध्ये जे आहे ते सकल मराठा बांधवांनी रास्ता रोको आंदोलन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। आणि काय प्रामुख्याने नेमक्या मागण्या आहेत आपण या ठिकाणी त्यांच्याकडून जाणूया। हा मोर्चा मराठा हा कुणबी आहे आणि इथला कुणबी म्हणजेच मराठा आहे यासाठी आहे। साधारणतः मराठा सेवा संघाने सुरू केलेल्या मराठा आरक्षणाची जी काही 30-40 वर्षापासूनची मागणी आहे ती अजूनही मान्य झालेली नाही। नेमकी आणखीन काय मागणी असणार आहे प्रामुख्याने या ठिकाणी सकल मराठा बांधवांच्या वतीनं? आम्हाला ओबीसीतून 50% ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे असं दादाचं जे म्हणणं आहे ते महाराष्ट्रातल्या तमाम महाराष्ट्रातल्या मराठ्यांचं म्हणणं आहे, हे सुद्धा म्हणणं आहे। आणि त्यांना जे तिथं हे करायले तकलीफ द्यायलेत आमच्या मराठ्याला, त्याबद्दल शासनाला याची नोंद केली पाहिजे। म्हणून या ठिकाणी आणखीन एक मुस्लिम बांधव आहेत सकल मराठा बांधवांच्या समर्थनात घेणार आहेत। काय सांगा? जे मनोज दादा जरांगे पाटील मुंबईमध्ये आझाद मैदानामध्ये बसलेले आहेत, ज्यांचं जे मिशन आहे ते सरकारनं पूर्ण करून द्यावं ही आमची मागणी। सकल मराठा बांधवांच्या वतीनं जे आहे ते मनोज दादा जरांगे पाटील यांनी जी मागणी केलेली आहे सरकारला ती कंप्लीट केल्याशिवाय आम्ही या ठिकाणी स्वस्थ बसणार नाहोत आणि जोपर्यंत मनोज दादा सांगतील तोपर्यंत आमचा लढा असाच चालू राहणार आहे असं देखील या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। श्रीधर वाळवंटे, जय महाराष्ट्र न्यूज, गिरगाव, हिंगोली।